नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रीती घाटकर पुन्हा एकदा प्री लर्निंग या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. कसे आहात तुम्ही आणि अभ्यास कसा सुरू आहे? आज मी डेमो सेशन घेत आहे. काही प्रिवियस इयरला झालेले प्रश्न मी घेत आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला समजेल की कशा पद्धतीचे प्रश्न व्याकरण या टॉपिकवरती विचारण्यात आलेले आहे आणि कुठल्या टॉपिकवर जास्त फोकस केलेला आहे आयोगाने. ठीक आहे. आणि तलाठीच्या एक्झाममध्ये कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत ते मी तुम्हाला इन शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. सो आयोगाचे झालेले पेपर्स, मराठी व्याकरणाचे प्रश्न कशा प्रकारे येऊन गेलेले आहे आत्तापर्यंत ते आपण इथे थोडक्यामध्ये पाहणार आहोत. आता हा पहिला प्रश्न बघा. मरावे परी कीर्ती रूपे उरावे या वाक्यातील उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा असं इथे दिलेलं आहे. हा प्रश्न बघा तलाठी नाशिक 2016 साली विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता ऑप्शन्स इथे बघा दिलेला आहे. पहिला आहे जे न्यूनत्व बोधक, विकल्प बोधक, समुच्चय बोधक आणि परिणाम बोधक. ठीक आहे. आता मरावे परी कीर्ती रूपे उरावे या वाक्यातील उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा सांगितले. आता उभयान्वी अव्यय मी तुम्हाला शिकवलेलं आहे. उभयान्वी अव्यय शब्दांच्या जातीमधला अविकारी अव्यय आहे. अविकारी मधला उभयान्वी अव्यय आहे. ठीक आहे. त्याचे उपप्रकार सुद्धा आपण बघितले होते. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे. सो याचा आन्सर काय होणार आहे? न्यूनत्व बोधक. कारण इथे परीने हे वाक्य जोडण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे इथे येणार हे न्यूनत्व बोधक येणार. तुम्ही ना पहिले प्रिव्हियस इयरचे प्रश्न प्रॅक्टिस करा, ॲनालिसिस करा, ज्यामध्ये तुमचे जे 4 ऑप्शन दिले जातात या चारही ऑप्शनचा तुम्ही चांगला ॲनालिसिस करा, जेणेकरून तुम्हाला या चारहीमधलं कुठल्याही ऑप्शनवरती जर पुढे चालून प्रश्न आयोगाने विचारलाच तर तुम्हाला ते आलं पाहिजे. ठीक आहे. पुढे बघूया. आता हा प्रश्न बघा. खाली उभयान्वी, आता इथे सुद्धा उभयान्वी अव्ययाचंच विचारलेलं आहे. हिंगोली 2016 तलाठी. सो जे विद्यार्थी तलाठीच्या पोस्टसाठी अभ्यास करत आहेत, जे वाट पाहत आहे कधी ॲड पडेल, कधी एक्झाम होईल, सो त्यांच्यासाठी हे एक चांगली संधी आहे की तुम्ही झालेले पेपर्स अभ्यासा अगोदर तुमचा 50 ते 60% अभ्यास तिथेच होऊन जाणार आहे. आणि जे 4 ऑप्शन दिले जातात त्या चारही ऑप्शनचा चांगल्यात चांगला अभ्यास करा. ते चारही ऑप्शन चांगले अभ्यासा, जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारला तर तुम्हाला तो सुटला पाहिजे. ठीक आहे. सो इथे बघा खाली उभयान्वी अव्ययाच्या प्रकाराच्या जोड्या दिल्या आहेत. त्यामधली चुकीची जोडी ओळखायची आहे की यामध्ये चुकीची जोडी कुठली आहे बाबा. पहिली आहे, दुसरी आहे, तिसरी आहे का चौथी आहे. आता किंतु, आता आपण पहिलेच बघितलं न्यूनत्व बोधक पहिल्याच प्रश्नामध्ये बघितलं होतं. मरावे परी कीर्तिरूपी ओरावे. तर परी काय झालं? न्यूनत्व बोधक झालं. तर मग इथे किंतु न्यूनत्व बोधक आहे. मग ही चुकीची जोडी होणार का? नाही होणार. हे बरोबर आहे. अगर समुच्चय बोधक आहे. आता हे अगर, मी, जर हे काय झालं? समुच्चय बोधक झालं, ज्यामध्ये जर तरने वाक्य जोडलं जातं. हे सुद्धा बरोबर आहे. तेव्हा परिणाम बोधक झालं. हे तेव्हा झालं तर झालं काय? त्याचा परिणाम झाला. तर तेव्हानी हे वाक्य जोडलंय म्हणून हे परिणाम बोधक झालं. तर हे जोडी चुकीची होणार का? नाही. ही सुद्धा बरोबर आहे. पण हे जो पहिला आहे तस्मात, हा परिणाम बोधक नाही आहे. त्याच्यामुळे ही चुकीची जोडी ठरणार. तर असं तुम्ही एलिमिनेशन मेथड वापरून सुद्धा प्रश्नाची उत्तरं सॉल्व करू शकता. तुम्हाला भलेही 100% नॉलेज नसेल तरीही तुम्ही आपल्या 25% नॉलेजवर सुद्धा तुम्ही प्रश्न सोडू शकता. 100% नॉलेज कुणालाच नसतं मित्रांनो. कुणालाच 100% नॉलेज नसतं. कुणीच एवढं परफेक्ट नसतं. तुमच्या 50% नॉलेजवर सुद्धा तुम्ही क्वालिफाय होऊ शकता कुठलीही एक्झाम. तसं तुम्हाला तुमच्या माइंडला, तुमच्या मेंदूला तसं बनवावं लागेल, जेणेकरून तुम्हाला ते प्रश्नाची उत्तरं सोडवता येईल. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. ते म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट.
तर ते वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. जेवढं तुम्ही जास्त प्रॅक्टिस करणार, ॲनालिसिस करणार, जेवढं तुमचं जास्त ॲनालिसिस असेल तेवढं तुमचे जास्तीत जास्त क्वालिफाय होण्याचे, मार्क बरोबर येण्याचे, उत्तरं न चुकण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहे आणि तुम्ही निगेटिव्हमध्ये जाणार नाही. तसं तर तलाठीला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, पण तरीसुद्धा तुमचे जास्तीत जास्त मार्क वाढतील आणि तुम्ही चांगल्या रँकमध्ये येणार, चांगल्या मेरिटमध्ये येणार. ठीक आहे. असं नाही आहे मित्रांनो की इथे मी फक्त तलाठीचेच घेत आहे. तलाठीचे तर मी घेतच आहे. यामध्ये एखादा प्रश्न हा कंबाईनचा सुद्धा आहे, जो लेटेस्ट आहे, 2019 मध्ये विचारण्यात आलेला आहे. फक्त मी डेमो तुम्हाला दाखवत आहे की कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेले. हे जे प्रश्न आहे हे आयोगाचे प्रश्न आहे, हे माझ्या मनाने आणलेले नाही आहेत प्रश्न. हे प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. तलाठी हिंगोली भरती 2016 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. ठीक आहे, कळते तुम्हाला. आता तिसरा प्रश्न बघूया आपण. बघा, आता बघा तिसरा प्रश्न. शब्दकोशातील शब्दाचा क्रम कशानुसार ठरतो? मी तुम्हाला वर्णमालेमध्ये शिकवलेला आहे शब्द कसा तयार होतो. ठीक आहे, वाक्य कसं तयार होतं मी तुम्हाला सांगितलं आहे. व्याख्या सगळ्यांच्या सांगितलं आहे, स्वर सांगितलं आहे, व्यंजन सांगितलं आहे, स्वरादी सांगितलं आहे. मी तुम्हाला हा टॉपिक मी घेतलेला आहे आणि याच टॉपिकवरती जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहे. वर्णमाला, शब्दांच्या जाती, हे जे टॉपिक आहे याच्यावरती वारंवार प्रश्न विचारण्यात आलेले आहे. त्यामुळे हे टॉपिक सोडून चालणार नाही, याचा अभ्यास तुम्हाला करावाच लागेल. सो बघा, शब्दकोशातील शब्दाचा क्रम कशानुसार ठरतो. आता बघा, इथे ऑप्शन्स दिलेले आहेत 4. वर्णाचे अद्याक्षर, स्वर, शब्द किंवा अक्षर. शब्द तर होणार नाही इथे. शब्दाबद्दलच विचारलं म्हणून शब्द आन्सर येईल का याचं? तुम्ही लॉजिक लावत जा की प्रश्न काय विचारत आहे आपल्याला. प्रश्न नीट वाचून समजून घेणं फार गरजेचं आहे. जो आपल्याला 1 तासाचा असो, 2 तासाचा कालावधी असो, परीक्षेला जो मिळालेला असतो, त्यामध्येच तर आपली लढाई असते की तो प्रश्न समजून आपण त्याचं उत्तर देणं. काही विद्यार्थी असे असतात की मनानेच ठोकून देतात उत्तर. असं करायचं नाही बिलकुल. तुक्के मारायचं म्हणतात. तुक्के मारण्याचीच पण पद्धत आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की तुक्के कसे लावायचे. पण सध्या आपण जास्त भर आपण आपल्या समजून अंडरस्टँडिंगवर जास्त भर दिला पाहिजे. कारण तुम्ही जर प्रश्नाला अंडरस्टँड केलं तर तुमचा प्रश्न चुकणार नाही, तुमचं उत्तर चुकणार नाही. जर तुम्ही प्रश्न समजलाच नाही, तुम्ही वाचला प्रश्न, मान्य आहे तुम्ही प्रश्न वाचला, पण तुम्हाला कळालाच नाही, तुम्हाला अर्धाच प्रश्न समजला, अर्धा समजलाच नाही, तर मग तुमचं उत्तर तिथे काय होणार, 50-50 होऊन जाणार. ठीक आहे, जरी तुम्हाला माहीत असलं की या 2 पैकी एक उत्तर आहे, पण तिथे तुमचं उत्तर चुकणारच चुकणार. तर असे ज्या सिली मिस्टेक्स असतात ह्या करायच्या नाही. मी अनुभव घेतलेला आहे म्हणून मी तुम्हाला इथे सांगत आहे. मी काही मनाने बोलत नाही आहे. सो इथे तुम्ही जितकं प्रॅक्टिस करणार तुम्ही घरी, तेवढा तुमचा फायदाच फायदा आहे. तेवढा तुम्हाला इझी जाणार प्रश्न समजून घेऊन त्याची उत्तरं द्यायला. नाहीतर ठोकून तर असे किती चुकतील तुमचे उत्तर. ठीक आहे. सो शब्द तर याचं उत्तर होऊ शकत नाही. अक्षर सुद्धा होऊ शकत नाही. कारण इथे विचारला काय प्रश्न की शब्दकोशातील शब्दांचा जो क्रम असतो तो कशानुसार ठरतो, शब्दांचा क्रम. ठीक आहे, तर अक्षर पण होणार नाही, स्वर पण होणार नाही. तर मग इथं राहिलं काय, वर्णाचे अद्याक्षर. आता वर्णाचे अद्याक्षर काय, जे आपण वर्णमाला शिकलो त्यामध्ये अ, आ, इ, ई, उ, ऊ, क, ख, ग, घ हे जे शिकलो यानेच तर क्रम तयार होणार ना शब्दाचा. होणार की नाही? कळालं तुम्हाला? तर याचं उत्तर काय आहे, 1. वर्णाचे अद्याक्षर. भलेही हा प्रश्न जर रिपीट झाला किंवा या 4ही ऑप्शनमधला जर प्रश्न विचारण्यात आला तुम्हाला, तर तो सुटला पाहिजे. अशा पद्धतीने अभ्यास करावं लागेल तुम्हाला या काळामध्ये. ठीक आहे, पुढे चलूया. आता बघा, आता इथे विचारलेलं आहे की व्यंजन ध्वनी कोणत्या प्रकारात मोडते. क, च, त, ट, प. हे सुद्धा मी ध्वनीचे प्रकार हे मी घेतलेले आहे. मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. क, ख, ग, घ, च, छ, ज, झ हे सगळं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर तुम्हाला आलं पाहिजे.
क, च, त, ट, प हे परंपरागत व्यंजन ध्वनी आहेत. ते ती कोणत्या प्रकारात मोडते? कंठ्यवर्ण आहे, दंत तालव्य आहे, औष्ठ्यवर्ण आहे, महाप्राण आहे, अनुनासिके आहे, ऊष्मे वर्ण आहे, अल्पप्राण आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे जे वर्ण आहेत आपल्या वर्णमालेमध्ये, जे आपण ध्वनी काढतो तोंडातून, जे आपण बोलतो, उच्चारतो, जे वर्ण उच्चारतो, ते कुठल्या प्रकारात मोडतात? तर हे क, च, ट, ट, प कुठल्या प्रकारात, कोणत्या व्यंजन ध्वनीमध्ये मोडतं हे विचारलेला आहे प्रश्न. असा प्रश्न तुम्हाला समजून घ्यावा लागेल. यासाठी तुम्हाला वारंवार वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो इथे ऑप्शन्स बघा. महाप्राण आहे का, अनुनासिके आहे का, ऊष्मे आहे का, अल्पप्राण आहे. तर इथे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं महाप्राण काय, कोणता वर्ण आहे महाप्राण. तर महाप्राण काय आहे? ह आहे. हा जो आहे महाप्राण आहे. तर हा होऊ शकतो का? याच्यामध्ये विचारले का याच्यामध्ये ह आहे का? यामध्ये तर क आहे, च आहे, त आहे, ट आहे, प आहे, ह तर नाही आहे. तर मग हे महाप्राण होईल का? याचं उत्तर नाही होणार. असं तुम्हाला एलिमिनेट करता आलं पाहिजे. आणि हा जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे हा कंबाईन ग्रुप बी मुख्य परीक्षा 2019ला विचारलेला आहे. म्हणजे हा लेटेस्ट आहे. जे 2019मध्ये मेन्स झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा तुम्ही, तलाठीला विचारलेले प्रश्न आणि ग्रुप बी ला विचारलेले प्रश्न जवळपास सारख्याच पद्धतीचे आहे. म्हणून तुम्हाला अभ्यासणं खूप गरजेचं आहे. हे जे टॉपिक आहे, हे जे मी तुम्हाला शिकवले, सेशन्स जे घेतले मी, वर्णमाला व्याकरणचे जे एकूण भाग घेतलेत मी, ते सगळे तुम्ही चांगल्यात चांगल्या पद्धतीने करा. मी तुम्हाला वारंवार सांगते, खूप महत्त्वाचं आहे. तुमचा एक एक प्रश्न एक महत्त्वाचा आहे इथे. जर मार्क गेले तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकणार नाही, हे सुद्धा लक्षात असू द्या. ठीक आहे. सो महाप्रांत हा होणार नाही, पहिला ऑप्शन कट झाला. अनुनासिके तर स, श, श आहे. मग पण ऑप्शनमध्ये हे दिलेलं आहे का? प्रश्नामध्ये हे दिलेलं आहे का? स, श, श नाही दिलेलं आहे. तर मग अनुनासिके सुद्धा होणार नाही. असं तुम्हाला एलिमिनेट करता आलं पाहिजे. ऊष्मे सुद्धा नाही आहे. ऊष्मेमध्ये तर छ येतं, झ येतं, थ येतं. तर ऊष्मे सुद्धा नाही होणार. तर मग याचा आन्सर काय आहे? ऑप्शन क्रमांक डी, अल्पप्राण. तर हे जे आहेत ध्वनी, हे अल्पप्राण आहे. जसं आपण उच्चारतो क म्हणलं की पोटातून पूर्ण श्वास आपला असा बाहेर पडतोय, प्राण निघाल्यासारखं होतंय आपल्याला. तुम्ही बघा, अनुभव घेऊन बघा, तुम्ही तुमच्या तोंडातून उच्चारून बघा. क, च, त, ट, प. बघा कसं पोटातून पूर्ण श्वास निघतोय, असा प्राण निघाल्यासारखं होतंय. मग त्यालाच काय म्हणतात? अल्पप्राण. ठीक आहे, कळते तुम्हाला? सो पुढचा प्रश्न बघूया आपण, जो की शेवटचा असणार आहे. हा विचारण्यात आलेला आहे तलाठी वाशिम 2012. कामासाठी तो 10 दिशा फिरत होता. आता एखादा व्यक्ती आहे, तो कामासाठी काय करत होता? 10 दिशा फिरत होता, इकडे तिकडे भटकत होता कामासाठी. मला काम भेटेल, मला कोणी काम देईल. तर या वाक्यातील अव्यय ओळखायला सांगितलंय की विकारी आहे, आपलं अविकारी अव्यय विचारण्यात आलेले आहे इथे. बघा, मी तुम्हाला अविकारी अव्यय शिकवलेला आहे, उभयान्वी अव्यय शिकवलेला आहे, शब्दयोगी शिकवलेला आहे, क्रियाविशेषण शिकवलेलं आहे. फक्त आपलं राहिलं आहे केवल प्रयोगी राहिलेलं आहे. ते आपलं घ्यायचं आहे. ते मी घेणार आहे पुढच्या सेशनमध्ये. ठीक आहे. सो याचं केवल प्रयोगी उत्तर तर नाही आहे, क्रियाविशेषण सुद्धा नाही आहे, उभयान्वी सुद्धा नाही आहे, उभयान्वी नाही आहे. तर याचं उत्तर आहे शब्दयोगी. कळते तुम्हाला? सो अशा पद्धतीने आपण काही मागील परीक्षेत विचारलेले प्रश्न आपण इथे पाहिलेले आहे. एकूण 5 प्रश्न मी इथे मांडलेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला समजवण्याकरिता की अशा पद्धतीचे प्रश्न येतात. हे आलेले प्रश्न आहेत, माझ्या मनाने घेतलेले नाही आहे मी. बघा, तलाठी वाशिम 2012ला विचारलेला आहे. तुमचा फायदा होणार आहे जर का तुम्ही असे प्रश्न तुम्ही घरी सॉल्व केले. तुमच्याकडे जर संच असेल, प्रश्न संच, तर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यासा.
वाचून काढा, बघा काय विचारले, कसं विचारले, ऑप्शन्स का हे दिले, ऑप्शनचं ॲनालिसिस करा, तेव्हा कुठे तुमचे मार्क वाढण्याचे चान्सेस वाढतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण एकूण 5 प्रश्न घेतले, ज्यामध्ये 4 प्रश्न तलाठी भरतीचे होते जे 2016-2012 मध्ये विचारण्यात आलेले होते, आणि एक प्रश्न जो होता जो लेटेस्ट एक्झाम झाली होती कंबाईन ग्रुप बीची, त्यामध्ये विचारण्यात आलेला होता. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण बघितलं. पुढे पण मी घेणार आहेत प्रश्न, असेच प्रश्न मी जॉग्रफीचे पण घेऊन येणार आहे. सो तुम्हाला सेशन कसा वाटला मला कळवा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जे तलाठी एक्झामची परीक्षाची तयारी करत आहेत, जे कंबाईन ग्रुप बीची तयारी करत आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी असेच प्रश्न, असेच टॉपिक्स तुमच्यापर्यंत घेऊन येईल. तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. ठीक आहे. सो थँक्यू आणि लव यू ऑल. सेफ राहा, जिथे कुठे आहे तिथे सेफ राहा. ठीक आहे.